समाजाच्या दुःखांशी जोडून माझ्या व्यक्तिमत्वाद्वारा मी जे जीवनातलं क्षेत्र निवडतोय ते स्वतःला ओळखून निवडलेलं क्षेत्र आणि त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत होत असेल तर मी समाजाची सेवा करतोय, म्हणजे माझ्या आतली ही सर्जनशीलता ओळखतोय. तर मला आठवत राहतंय लोकमान्य टिळकांनी 8 एप्रिल 1911ला स्वतःच्या मुलांना पाठवलेले एक पत्र मंडालेच्या तुरुंगातून. श्रीधरपंत आणि रामभाऊ त्या काळामध्ये ते दोघं 11वी मॅट्रिकला 2दा नापास झाले होते आणि मंडालेच्या तुरुंगात बसून गीतारहस्य लिहिणारे लोकमान्यांना आपल्याला 2 मुलं आहेत आणि देशाला जशी लोकमान्यांची आवश्यकता आहे तशी मुलांना वडिलांच्या मार्गदर्शनाची प्रेमाची गरज आहे हे पण कळत होतं. तर तिथून त्यांनी 8 एप्रिल 1911ला पाठवलेलं पत्र आणि नंतर प्रत्यक्ष सिंहगडावर पण हा प्रसंग घडला जो ज्यांनी पाहिला त्यांनी नोंदवून ठेवलाय. अशामधून मिळून हा आपल्यासमोर प्रसंग येतो. पत्राचा पहिला परिच्छेद फॉर्मल आहे, औपचारिक आहे. चिरंजीव श्रीधरपंत रामभाऊ यास, तुझं हे मॅट्रिकचं वर्ष आहे, आधीच 2दा नापास झाल्यात, मॅट्रिकच्या मार्कावर तुझं भवितव्य ठरणार आहे लक्षात ठेव. कामाच्या नावाखाली केसरीच्या कार्यालयात येऊन टिवल्या बावल्या करायची तुम्हाला सवय आहे का? पहिला परिच्छेद. सध्याच्या काळात सुद्धा बहुधा कुठलेही वडील आपल्या कुठल्याही मुलामुलींना हे असंच पत्र देतील. तेवढंच असतं तर मी ज्याच्यासाठी आता माझ्या बोलण्याच्या शेवटाकडे आलोय आणि म्हणून शेवटाकरता राखून ठेवलंय सांगितलं नसतं, पण त्याला जोडलेला पुढचा परिच्छेद आणि सिंहगडावर घडलेला प्रसंगाची 3 वाक्य आहेत ती. आणि हे सांगून झाल्यावर लोकमान्य म्हणतायत मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. लोकमान्य आपल्या मुलांना अमुकच कर असं म्हणत नाहीयेत. पालक आई वडील म्हणून अपेक्षांचं ओझं सुद्धा लादत नाहीयेत. आम्हाला किती कष्टातनं वर यायला लागलं, तुम्हाला लेखो बसल्या जागी मिळतं ना सगळं म्हणून तुम्हाला मोल नाहीये, हे सगळे सलीम जावेद डायलॉग सगळ्याच घरांमधले आहेत ना. ते लोकमान्य ऐकवत नाहीयेत. प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रम मित्रम समाचरेत. मुलगा मुलगी 16 वर्षाचा झाला की आपला मित्र आहे, बरोबरीचा आहे, निर्णय सर्व त्याला विचारात घेऊन करायचे. तर लोकमान्य आपल्या मुलांना सांगतायत मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. चांभार व्हायचं असेल तर चांभार हो. 8 एप्रिल 1911 परत सांगतोय. नुसती जाती भेद हा भारताचा शाप नाहीये, उच्च नीचता हा शाप नाहीये. त्याच्यामध्ये पूर्वीचा शब्द अस्पृश्य आणि आत्ताचा शब्द दलित ही उच्च नीचता पण शाप नाहीये. जाती व्यवस्था हाच शाप आहे भारतीय संस्कृतीचा. मुळात माणसात वाटणी करणारी हाच शाप आहे. आणि कातडीच्या खालनं अजूनही अनेकदा ती वाहत जाते, जरा सोडली तर कळून येतं. लोकमान्य आपल्या मुलांना 1911 सांगतायत चांभार व्हायचं तर सांभार. ते टिंगलीनी नाही सांगतायत, अपमान करण्यासाठी नाही सांगतायत, ते जातीपातींवर जाऊन म्हणून नाही सांगतायत. ते सांगतात चांभार व्हायचं तर चांभारो, म्हणजे सर्व व्यवसायांना प्रतिष्ठा आहे. डिग्निटी ऑफ लेबर, प्रिन्सिपल ऑफ डिग्निटी ऑफ लेबर. तू काय करतोस यावरनं तुझं समाजातलं स्थान नाही ठरत. जे करतोयस ते उत्तम आणि प्रतिभावंत करतोयस का यावर ठरतं. तू किती पैसे कमवतोस, पैसे किती केवळ कमवतोस यावरनं तुझं जीवनातलं स्थान ठरता कामा नये. सध्या ठरतं हे तुमचं माझं दुर्दैव आहे, पण तू पैसे किती कमवतोस यावरनं नाही, ते पैसे काय मार्गाने कमवतोस यावरनं ठरतं की तू महान व्यक्ती आहेस का शोषक आहेस, एक्सप्लॉयटेशन करणार आहेस. लोकमान्य हे प्रिन्सिपल ऑफ डिग्निटी ऑफ लेबर आपल्या मुलांना सांगतायत. कुराणातली वांगी समाजाला नुसता उपदेश नाही करतायत, स्वतःच्या मुलांना सांगतायत मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. चांभार व्हायचा तर चांभार हो. 3रं वाक्य ह्याला मी माझ्या मनातली उपमा दिली आहे. क्रीजच्या बाहेर अशी नाचत नाचत येऊन मारली सिक्सर आहे बॉल स्टेडियमच्या बाहेरच. म्हणजे लिहितायत 8 एप्रिल 1911ला, तो येऊन पडतो. त्या मुद्द्याचा जो अर्थ आहे तो 21व्या शतकात येऊन पडतो. कारण लोकमान्य सांगतायत मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. चांभार व्हायचं असेल तर चांभार हो, पण चांभार झालास तर जोडे इतके उत्तम शिव की दुनियेत लोक म्हटली पाहिजेत उत्तम जोडे हवे असले तर टिळकाकडे जा. म्हणजे जीवनात आपल्याला ओळखून क्षेत्र निवडायचं. निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तमता आणि प्रतिभेची साधना आयुष्यभर चालू राहील. ती आयुष्यभर कशी त्याची मला नितांत भावलेली शेवटची 2 मिनिटं. आणि तेही मी अभयभंग यांचं मन हलवून सोडणारं सर्व बोलणं ऐकतानाच मनात ठरलं की मग आपणही आपल्या बोलण्याचा शेवट ह्या मुद्द्याने करू. कारण त्यांनी आईन्स्टाईनचाही उल्लेख केला.
माझा पण हिरो आहे आईन्स्टाईन, एक अनेकातला एक हिरो आहे माझ्या मनामध्ये. आईन्स्टाईनची प्रतिमा. आईन्स्टाईन सुद्धा एक आधुनिक ऋषी. फिजिक्स हे पण अध्यात्म विचारच सांगतं. आज आपण आपल्या एका मित्रांना त्यांच्या PhDचं त्याच्याबद्दलचा सन्मान केला. काही स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले सुद्धा आपले जे मित्रमंडळी त्यांचा केला. माझी एवढीच प्रार्थनाही राहील की त्यांना आपल्याला जे यश मिळालं त्याच्यामध्ये गुंतून न जाता इदम न मम म्हणून ते समाजाला, ईश्वराला अर्पण करून पुढच्या मोठ्या यशाकडे जाता येण्याची बुद्धी हो. बाबू बोरकरांची एक कविता माझ्या सुद्धा लहानपणापासून पाठ आहे, पण मला वाटतं आता थोडा थोडा त्याचा अर्थ कळायला लागला. आता कुठे थोडा थोडा अर्थ कळायला लागलाय. बोरकरांची कविता आहे, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. असे वाटत कोणाला कळलं जीवन? ज्याला वाटतं मी शाळा लागून गेलो, मला एवढं मी IAS झालो, स्पर्धा परीक्षेत यश मिळालं, PSI पासून DYSP पासून IRS असो IAS असो सगळ्याचे नाही कळलेलं हे कर्माचं रहस्य. आणि खरोखरच कर्मयोग शिवाय आपल्याला चॉईसच नाहीये दुसरा. कारण फळ आपल्या हातात नाहीच आहे, ही वस्तुस्थितीच आहे. त्या कर्माच्या फळात आपण कितीही गुंतून पडायचं ठरवलं तरी आपल्या हातात नाहीच आहे. आपल्या हातात आहे आपलं कर्म शुद्ध असणे, ते नीट कर आणि नंतरची तू चिंता सोड. हे पण गांधीजींचं एक वाक्य एका विशिष्ट वेळेस अंतःकरणावर रुतून बसलंय माझ्या. गांधीजी म्हणतात, देर इज अन इटर्नल स्ट्रगल गोइंग ऑन बिटवीन गुड अँड इव्हिल. लेट अस पार्टिसिपेट इट ऑन द साइड ऑफ गुड अँड लीव द डिसिजन टू गॉड. सद आणि असत मध्ये एक शाश्वत संघर्ष चालू आहे, पण आपण त्या संघर्षामध्ये सत म्हणजे सत्य, न्याय, नीती यांनी सहभाग घेऊ. परिणाम त्याच्या नंतर काय होतात? गांधीजी म्हणतात लिव्ह दॅट टू गॉड. कारण चॉईसच नाही आपल्या हातात. आपलं कर्म शुद्ध असणे, आपलं कर्म उत्तम असणे, त्या कर्मामागचे आपले हेतू पण शुद्ध असणे, एवढाच आपल्या हातातला चॉईस आहे. तर हा आईन्स्टाईन सुद्धा मग असा मला जाणवलेला ऋषीच. आणि विज्ञानाच्या त्या सत्याकडे, विश्वाच्या सर्व एकात्मतेच्या कडे आता फिजिक्स पण बोट दाखवतं. त्याला लहानपणी निर्बुद्ध समजले गेले, त्याला शाळेतनं काढून टाकायच्या वेळा आल्या होत्या. त्याला जर्मनी मधल्या फिजिक्सच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, कारण तुला काय कळणार नाही म्हणून ज्या दुय्यम कॉलेजात प्रवेश मिळाला त्या कॉलेजमधला सुद्धा फिजिक्सचा प्राध्यापक आईन्स्टाईनला म्हणालेला आहे, यू आर गुड फॉर नथिंग अँड ऍट द एंड ऑफ युअर लाईफ यू विल हॅव अचीव्ड नथिंग. या प्राध्यापकाचं नाव हर्मान मिन्कोवस्की. आईन्स्टाईनला नोबेल मिळालं. ते नोबेल पुरस्कार अर्पण करतानाचं जे मानपत्र आहे त्याचं पण ड्राफ्टिंग याच प्राध्यापक हर्मान मिन्कोवस्कीचं आहे. त्यांनी आईन्स्टाईनला कॉलेजात सांगितलं, यू आर गुड फॉर नथिंग अँड ऍट द एंड ऑफ युअर लाईफ यू विल हॅव अचीव्ड नथिंग. त्यांनीच लिहिलं. आणि ही गोष्ट मिन्कोवस्कीने स्वतःच सांगितली की आज मला अभिमान आहे की मी हारलो, आणि मी ज्याला सांगितलं होतं असं असं तो आज कुठल्या कुठे पोहोचलेला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आईन्स्टाईन बद्दल मला विलक्षण प्रेम असण्याचं अनेकातलं एक पण फार मोठं कारण, तो सुद्धा गांधीजींचा भक्त होता. मी माझं हे वर्णन करतो. भक्त भक्त अभ्यास करायचाच आहे, वर्तमान काळात ते समजावून घ्यायचं, पण जेवढा अभ्यास करतो तेवढी गांधीजींचं डायग्नॉसिस, त्यांची सखोलता समजत जाते. मी गांधीजींचा भक्त आहे, आईन्स्टाईन भक्त होता. आणि एका ओळीमध्ये आईन्स्टाईननी गांधीजींचं वर्णन करून ठेवलेलं आहे. इतकी सर्वोत्कृष्ट ओळ, करेक्ट गांधीजी काय सांगणारी दुसरी सापडणार नाही. ऑफकोर्स याच्यापेक्षा आणखी एक उत्तम सापडेल, ती मग गांधीजींवरचे बाबा आमट्यांची कविता आखी. गांधी एक युगाचा चेहरा, ज्याच्या नजरेला तो आवरत असलेल्या शतकाची हिंस्त्र स्वप्न कैद करू शकली नाही. इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा भावी पिढ्यांना दिसेल अशी सुरुवात करून 8 पानं कविता आहे ती. ते गांधीजींचं द बेस्ट वर्णन आहे. तेवढं सोडलं तर हे आईन्स्टाईनचं वाक्य, फ्युचर जनरेशन्स विल स्केअर्स बिलीव्ह दॅट सच मॅन ॲज दिस एव्हर वॉक्ड ऑन अर्थ इन फ्लेश अँड ब्लड. की असा एक माणूस, आणि खरंच हाडामासाचा बनलेला असा एक माणूस या पृथ्वी तलावर नांदला, यावर भविष्यातल्या पिढ्यांना विश्वास ठेवणं अवघड जाईल. एक जीसस ख्राइस्ट इतिहासात होऊन गेला. समाजाच्या वतीने एक सगळं दुःख पचवणारे ज्ञानोबा तुकोबाई 300, 400, 700 वर्षांपूर्वी होऊन गेले. हे सगळं एकरूपात गांधीजींच्या रूपाने भारताला आणि जगाला पण पाहायला मिळालं. आणि जगाने सुदैवाने ठरलं की 20व्या शतकाचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण? महात्मा गांधीजी. आपल्याला सर्वांना आनंद वाटावा आणि प्रेरणा यावी अशी खरे ते आईन्स्टाईन. आईन्स्टाईनच्या खिशात भगवद्गीता असे कायम.
हा आईन्स्टाईन आता वयाच्या उताराकडे आलेला अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठात फिजिक्स विषय शिकवत होता. त्याला हिटलरनी त्रास देण्यामुळे त्याला जावं लागलं. अमेरिकेत गेला आणि त्यावेळेचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यालाच त्यांनी सुचवलं म्हणून आईन्स्टाईनच्याच सांगण्यावरनं रुझवेल्टनी प्रिन्स्टन विद्यापीठाची स्थापना केली. ते पण एक तीर्थक्षेत्र आहे. एक दिवशी आईन्स्टाईन त्याचे तास संपवून बस स्टॉपवर उभा होता. आता असं वयाच्या उताराकडे लागलेला. आईन्स्टाईनचं बाह्यता रूप अत्यंत बावळट असायचं. म्हणजे कसं आधी उगाच काहीतरी फार पॉलिश, फार हे साधी राणी. पॅन्टीला कधी इस्त्री नसायची, शर्टला इस्त्री नसायची, चुरगाळलेले असायचे. कधी कधी शर्टचं वरचं बटन खाली, खालचं वर. शूज अनेकदा दोन वेगळ्या रंगाचे असायचे आणि 2 वेगळ्या रंगाचे सॉक्स असायचे. त्याने असे केस वाढवलेले होते, पण केसातून कंगवा फिरवायला त्याला बंदी होती. त्याला मला वाटतं जिनी वाढवलं त्या लहानपणी बहिणीने दम दिला होता आईन्स्टाईनला की तू केसातला कंगवा तर फिरव, कलम 144 लागू करीन. त्यामुळे आईन्स्टाईनचं भान पाडणं म्हणजे फक्त असं केसातला हात फिरवायचे की भान पाडणे. आता पांढरे शुभ्र केस झालेले होते, असे मानेवर उडत होते. टीव्ही आलेला होता पण अजून फार पॉप्युलर नव्हता. त्यामुळे अल्बर्ट आईन्स्टाईन नाव विख्यात होतं, पण तो दिसतो कसा आननी माहिती नव्हतं कोणाला. तो आईन्स्टाईन एका संध्याकाळी प्रिन्स्टन विद्यापीठाच्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या बस स्टॉपवर उभा होता. त्याच्या शेजारी एक तरुण मुलगा येऊन उभा राहिला. टिपिकल अमेरिकन, सणसणीत असा उंच, तगडा, दणकट, मस्त व्यायाम करून कमावलेलं शरीर कळत होतं. असे मेगा स्लीव्स आणि हातामध्ये पुस्तकांचा ढिगारा होता. माणसाची सहज उत्सुकता असते. आईन्स्टाईनने असं वाकून पाहिलं. सगळी पुस्तकं फिजिक्सची होती. तर आईन्स्टाईनने विचारलं, यंग मॅन, हू आर यू? ते तरुण पोरा कोण आहेस तू? त्याने असं छाती काढून उत्तर दिलं, आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स. अँड ओल्ड मॅन, मे आय आस्क यू हू आर यू? त्याच्या शेजारी फिजिक्सचा देव उभा आहे, पण माहिती नाही ना. कारण चित्र किंवा हे फार असं प्रसिद्ध होतं. टीव्ही आणि सेलिब्रिटी कल्चर अजून आलेली नव्हती. तेव्हा आईन्स्टाईन विचारतोय, यंग मॅन, हू आर यू? हा छाती काढून उत्तर देतो, आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स. अँड ओल्ड मॅन, मे आय आस्क यू हू आर यू? आईन्स्टाईन म्हणाला, आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. आपण सगळेच असे शाश्वत विद्यार्थी राहून भारत मातेची सेवा करू अशी विनंती करतो आणि थांबतो.